Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. This is our episode 6 of IMP SAQ series. तर एपिसोड 6 मध्ये आज आपण टॉपिक बघणार आहोत ओजोदुष्टीचे प्रकार. अगेन सांगतीये, ओजोदुष्टीचे प्रकार महत्त्वाचे आहे, तुम्हाला विचारले गेलेले आहेत, PYQ सुद्धा आहेत, यावर्षी पण रिपीट होऊ शकतात. सो त्या दृष्टिकोनातून आपण हे SAQs घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे ओज काय आहे, ओजाचे टाइप्स माहिती आहे, द्विविध ओज असते, चतुर्विध ओज असते, हे माहिती आहे आपल्याला. हे सुद्धा माहिती की ओज दृष्टी हे त्रिविध होते. त्रिविध म्हणजे 3 टाइप्स असतात. कोणकोणते असतात ते ओज दृष्टी? तर पहिली असते ओजो व्यापत, दुसरी असते ओजो विवस्रंस्र आणि तिसरी असते ओजक्षय. ठीक आहे, आता सगळ्यात आधी यांचे अर्थ समजून घेऊया आपण. हा एक क्विक रिव्हिजन व्हिडिओ असणार आहे. मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला माहिती आहे, हा फक्त रिवाइज करून घेण्यासाठी आहे. ठीक आहे, ओजो व्यापतचा अर्थ काय? प्रकोपित दोष किंवा दुष्य संसर्गामुळे ओजाची विकृती करते. संसर्ग म्हणजे कॉम्बिनेशन. यामध्ये काय होणार आहे? कॉम्बिनेशन. एक गोष्ट ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट ओजो विवस्रंस्र म्हणजे काय? ओजाची काय होती? च्युती होती. याचा अर्थ काय? ओज हा स्वस्वानातून निघतो, म्हणजे हृदयापासून निघतो आणि इथं तिथं जातो. आता त्याच्या मेन पोझिशन काय होतं? हृदय होतो. तिथून तो सगळ्यांना हँडल करत होता, पण तो आता स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलाय, त्याला स्वतःलाच घर नाही. मग तो हृदय सोडा, पूर्ण बॉडीची काळजी कशी घेणार? असा विषय आहे. आणि शेवटचा आहे ओजक्षय, जिथं ओजाचा बेसिकली नाश होत असतो. जे आपलं वायटल्स असतात ते आपल्याच हातात राहत नाही. ओजाचा नाश किंवा क्षय, ज्यामुळे तात्काळ मृत्यू सुद्धा येऊ शकतो. हे 3 बेसिक टाइप्स आहे कोणत्याही ओजाची दृष्टीबद्दल, कोणत्याही म्हणजे ओजाची दृष्टीचे. ठीक आहे, ओजाचे 2 मुख्य प्रकार कोणते? परोज आणि अपरोज. आज तुम्हाला ओजाचे चतुर्विध ओज कोणते आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करून ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण ओजो व्यापत किंवा लक्षणे आणि स्वरूप. आता ओजो व्यापत मध्ये बघा, ओजो व्यापतचा अर्थ काय आहे? मी काय सांगितलं होतं, ओज हे संसर्ग होते, म्हणजे कोणासोबत कंबाईन होतोय आणि त्यामुळे तो दूषित होतोय. बरोबर. तर याच्यामध्ये सिम्पटम्स कसे दिसणार आहे? ह्या श्लोकाला सगळ्यांनी पाठ करायचंय. स्तब्ध गुरु गात्रता, वातशोफो, वर्णभेदो, ग्लानी, स्तंदाळ, निद्रा च व्यापन्ने. इझी श्लोक आहे, एक लाईनीचा आहे. यामध्ये काय डोकं लावायचंय? त्यामध्ये फक्त सिम्पटम सांगितले की ओज जेव्हा कोणाशी संसर्ग झाला, मिक्स झाला आणि ओजाची दृष्टी झाली तर आपल्याला काय सिम्पटम दिसून येणार? सगळ्यात आधी स्तब्ध गुरुगात्र. स्तब्ध गुरुगात्र म्हणजे काय? एकदम स्टिफ बॉडी, हालचाल कुरपूर काहीच होत नाही. जसे या इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहे, शरीराला जडपणा येते, हालचाल होत नाही, सुलभ होत नाही. बरोबर. त्यानंतर वात शोफो म्हणजे काय? शोफ येते शरीराला, पण वात शोफोचा अर्थ काय? वातज शोथ उत्पन्न होते, ज्याच्यामध्ये शूल अधिक असणार आहे. वाताचा सिम्पटमच आहे शूल उत्पन्न करणे, तर वात शोफोचा अर्थ वातज शोथ उत्पन्न होते, ज्याच्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात शूल उत्पन्न होतात. त्यानंतर वर्णभेदो. वर्णभेद म्हणजे काय? जे नॉर्मल प्राकृत वर्ण असते ते त्याची दृष्टी होते किंवा त्याचा नाश होतो. प्राकृत वर्ण बदलते. माझा हा नॅचरल कलर आहे, जर माझ्यामध्ये ओजक्षय झालं तर वर्ण चेंज होईल. याचा अर्थ काय? मी सावळी पडेल. तुम्ही बघितलं असेल, जे लोक एकदम मृत्यूच्या याच्यावरती असतात त्यांच्या कलर कॉम्प्लेक्शन पूर्ण डिफरंट असतात. ते लोक एकदम पेल, एक तर खूप गोरे झालेले असतात किंवा खूप काळे झालेले असतात. बरोबर. पेल डिस्कलरेशन असतो. त्यानंतर ग्लानी, तंद्रा आणि निद्रा असते. ग्लानी म्हणजे काय? एकदम लो बॅटरी, मला काहीच करायचं नाहीये, थकवा असतो, एक्झॉशन असते, त्याला म्हणू ग्लानी, तंद्रा. आणि निद्रा म्हणजे खूप जास्त झोप येत असते. हे त्याचे कशाचे सिम्पटम्स आहेत? तर हे आहे आपले ओजो व्यापतचे सिम्पटम्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आता प्रमेह आणि पांडू मध्ये ओजो व्यापतचं कार्य कसं आहे हे त्यांनी आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह केलं होतं. तर कसं प्रूव्ह केलं ते आपण बघूया. प्रकुपित वृक्ष वात असतो, प्रमेहाच्या संप्राप्तीमध्ये सांगतायत. ठीक आहे, तर प्रकुपित वृक्ष वात असतो, मधुर ओजाशी संयोग होतो. ऑफकोर्स काय सांगितलं होतं मी? संसर्ग होत आहे, म्हणजे कॉम्बिनेशन होत आहे. तर कशाचं कॉम्बिनेशन झालंय? वृक्षवात आणि मधुर ओज. ठीक आहे, म्हणून त्याच्यामुळे काय होतं? ओझाला कषायता येते. ओझाचा कषायता किंवा तुरट असा गुणांतर होतो. गुणांतर म्हणजे चेंज होतो. ठीक आहे, रूपांतर होते. त्यामुळे विकृत ओज मूत्रावाटे बाहेर पडते, म्हणजे ते शरीराचा बाहेर पडते, ज्यालाच आपण काय म्हणतो? प्रमेह म्हणतो. ठीक आहे, इथं बेसिक लक्ष इथं द्यायचं तुम्हाला. मधुर ओज असतो, विकृत वायू असतो, ह्या दोघांचा कॉम्बिनेशन झालंय. मी काय सांगितलं होतं? ओजाचा कोणाशी तरी कॉम्बिनेशन होतो, ज्याच्यामुळे त्याची दृष्टी होते. तर कशाची कॉम्बिनेशन होते? विकृत किंवा प्रकुपित वायू सोबत.
तेच पांडूची संप्राप्ती बघा. दुष्टपित्त त्रिदोष प्रकोप कोणाशी कंबाईन करतात? हृदयामध्ये प्रवेश करतात आणि तिथल्या ओजाची कंबाईन करतात आणि तिथल्यानंतर पूर्ण शरीरामध्ये हे होतात आणि बलवर्ण सगळ्यांची हानी करतात आणि वैवर्ण्यता आणि निसरता येते. वैवर्ण्य दिसत असेल बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला किती झुर्या पडल्यासारखी दिसते, बिचारा किती डल वाटतोय. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला. याच्यात त्यांनी प्रूफ करून दिलेलं आहे की ह्या जे व्यापन्न ओजाचे व्यापन्न होत असल्याने आपल्याला विविध व्याधींची उत्पत्ती होताना दिसून येते आणि ग्लानी, तंद्रा, निद्रा हे सगळं पांडूचे प्रमेहाचे सुद्धा सायन्स अँड सिम्पटम्स आहे. ठीक आहे, त्यानंतर हा श्लोक तुम्हाला करायची गरज नाहीये, यू कॅन जस्ट स्किप दिस श्लोक. ठीक आहे, त्यानंतर ओज विस्रंस्र. ओज विस्रंस्र म्हणजे काय सांगितलं होतं? ओज आपल्या स्थानातून निघून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याला स्वतःलाच घर नसतो बिचाऱ्याला, तो काय दुसऱ्याची रक्षा करणार, बरोबर? तर ह्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला याचं श्लोक पाठ करण्याची गरज आहे. ज्यांना पाठ असेल ते करू शकता. ठीक आहे, संधी विश्लेषो गात्रानाम सदनम दोष चवनम क्रिया सन्निरोधश्च विस्रंस्रे. एकच लाईनीचा श्लोक आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्रेझेंट ओज विस्रंस्र मुळे झालेले सिम्पटम्स कोणकोणते ते इथं एक्सप्लेन केलेले आहेत. आता हे समजून घ्या. स्थानभ्रंश म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. प्रकुपित वात व पित्तमुळे ओज हे हृदयाच्या बाहेर निघतो, हृदयामार्फत. सिरामार्फत होणाऱ्या प्रवाहात अडथळा येतो आणि तो स्वस्थानातून बाहेर पडतो. म्हणजे बेसिकली काय झालंय, हृदय आहे, हा संपूर्ण माझं शरीर आहे, कुठंतरी काहीतरी अडकलंय, त्याच्यामुळं ओज आणि त्याच्यामुळे ब्लड नुसतं ॲक्युमुलेट होतोय तिथं हृदयाच्या ठिकाणी. पण त्याला बाहेर निघाला, तो बाहेर निघताना ओझालाही सोबत घेऊन जातो आणि कुठेही चालला जातो. त्याला काही मार्ग नसतो, त्याला काही डायरेक्शन नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्ण शरीराची हानी होत असते. ठीक आहे, मग सिम्पटम्स कसे काय येणार? तर संधी विश्लेषण येणार. संधी विश्लेषणचा अर्थ काय? संधी एकदम ढिली पडणार, बिलकुल लूज जॉईंट्स एकदम. ठीक आहे, त्यानंतर गात्रानाम सदनम म्हणजे काय? पूर्ण बॉडीमध्ये खूप पेन्स असणार, संपूर्ण शरीर हे गळून येणार, पेन असणार, गळून जाणार पूर्ण. दोष च्यवन, दोष सुद्धा स्वस्थानातून बाहेर पडणार. कोणते दोष? आपले वात, पित्त, कफ हेच दोष मला बरोबर बाहेर पडणे. क्रिया सन्निरोध, सर्व शारीरिक क्रिया अडथळा येणार. म्हणजे काय? जे आपली नॉर्मल रेग्युलर क्रिया आहे, फॉर एक्झाम्पल आता माझी ही क्रिया आहे ना, मी असं हात वरती करून शिकवणे, तर मला हातच वरती करता येणार नाही. आय फील व्हेरी लेम आणि आय विल बी लाईक नाही यार मेरे को नहीं करना, तसं. सो दॅट इज व्हॉट इज टेलिंग. ओके, तो हे आपल्याला काय बघायचंय? ओज विस्रंसचे लक्षण होते. कोणकोणते आहेत? संधी विश्लेषो गात्रानाम सदनम दोष च्यवनम क्रिया सन्निरोधश्च विस्रंसते. क्लिअर इथपर्यंत? इझी होते, डायरेक्ट काहीच अवघड नाहीये यामध्ये, एकदम इझी वे मध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. लास्ट आहे ओजक्षय. ओजक्षय मध्ये समजून घ्या काय असते. तर ओजक्षय मध्ये बेसिकली ओज हे आहे शरीरातून कमी होत असते, त्याला आपण म्हणू ओजक्षय. आता त्याचे कारणे वेगळे आणि लक्षणे वेगळे. सगळ्यात आधी आपण कारणे बघूया, त्यानंतर आपण त्याची लक्षणे बघूया. तर कारणे बघा ओजक्षयाचे काय काय आहे. व्यायामो अनशन चिंता वृक्ष अल्प प्रमिताशनम वातातोपो भय शोक वृक्षपानम प्रजागरे कफ शोणित शुक्रानाम मलानाम च अतिवर्तनम कालो भूतोपघातश्च ज्ञात्वा क्षय हेतवः. हे सगळे काय आहे? चरक सूत्रस्थानाचा श्लोक आहे. हे काय आहे? ओजक्षयाची कारणे आहेत. आता त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करून इझी दिलेलं आहे. हे शारीरिक कारण, हे मानसिक कारण आणि हे जे असणारे आगंतुक किंवा कालज कारण. आता सगळ्यात आधी समजून घ्या शारीरिक कारण. शारीरिक कारण म्हणजे काय? अति व्यायाम करणे, खूप जास्त व्यायाम केला, अनशन करणे, अल्पाशन करणे म्हणजे कमी जेवणे, अनशन केलं, काहीच नाही खाल्लं, वृक्ष आहार खाल्ले, खूप जास्त वृक्ष आहार खाल्ले, कफ, रक्त, शुक्र, मल यांचे अतिप्रवर्तन, खूप जास्त हे शरीरातून बाहेर गेले, कफ, रक्त, मल. कफ, रक्त, मल, आता रक्त जीवांचं कार्य करते, शरीराचं बाहेर गेलं तर ओजक्षय होणार. मल अवष्टंबनाचं कार्य करते, ते पण अति शरीराचं बाहेर गेलं तर काहीतरी हानी होणार. आघात झाल्याने, कोणीतरी काहीतरी मारलं वगैरे तर त्यांनी आघात झाल्या शरीराला, त्या सुद्धा कारणांनी शारीरिक कारणे हे असू शकतात. त्यानंतर मानसिक कारणे. मानसिक कारणाचा अर्थ काय? आपले डोक्याशी किंवा बुद्धीशी रिलेटेड कारणे. कोणकोणते? चिंता, भय, शोक, क्रोध आणि अतिध्यान. अतिध्यान म्हणजे काय?
खूप जास्त विचार करणे कोणत्या एका टॉपिकवरती. नाही, नाही, नाही. आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही करत असणार आहे, यार एक्झाम आली आहे, मला खूप अभ्यास करायचा आहे, एक्झाम आली आहे, मला खूप हे अति ध्यान झालं. याच्याने तुमचा ओजक्षय होईल, म्हणून अति ध्यान करायचं नाहीये, डायरेक्ट अभ्यासाला बसायचंय. ठीक आहे? त्यानंतर आगंतुज व कालज कारणे. आगंतुज व कालज कारणे म्हणजे काय? अति ऊन किंवा वारा, रात्री जागरण करणे जे तुम्ही करत असणार आहे, वार्धक्य, काल परिणामांमुळे जे होईल ते, भूत पिशाच बाधा असेल तर. आता आपल्याला माहिती आहे आयुर्वेद हे भूत पिशाचमध्ये मान्यता देत होतं, म्हणून आपण लिहिणार आहे ते आगंतुक कारणामध्ये. तर हे झाले ओजक्षयाचे मेन प्रमुख कारणे. ओजक्षयाचे कारणे नंतर ओजक्षयाची लक्षणे बघूया. तर गांभीर्य मापनिकः. आता हे जे असेल त्या लक्षणेवर आपण फोकस करूया. तर सगळ्यात आधी चरकांनी वेगळे सांगितलेले, सुश्रुतांनी वेगळे सांगितलेले. आता जे चरक होते त्यांनी थोडंसं बेस सांगून दिलंय, सुश्रुतांनी एकदम एक्स्ट्रीम लेव्हलवरती सांगितलेलं. ठीक आहे? तर चरकांचे बघू आपण. चरकांचे कोणते आहेत? मध्यम गंभीरतावाले, इट्स ओके ओके वाले. ठीक आहे, सांभाळू शकतो आपण. विभेती दुर्बलो अभिक्षीण ध्यायती व्यथितेंद्रिय दुच्छाय दुर्मना वृक्षो श्यामश्चैव ओजशेषये. याचा अर्थ समजून घ्या. सतत भीती वाटणे, विभेती खूप जास्त भीती वाटणे. दुर्बल, दुर्बल म्हणजे काय? एकदम वीक होऊन जाणे. अभिक्षीण, अभिक्षीण म्हणजे कोणत्याच गोष्टीवर क्षीण होतो एकदम खूप जास्त. आणि ध्यायती, ध्यायती व्यथितेंद्रिय म्हणजे काय? इंद्रिय जे असतात व्यथित होऊन जातात, म्हणजे एकदम थकवा आल्यासारखे, गळून गेल्यासारखे असतात. त्यानंतर दुच्छायो, त्याची छाया ही कशी असते? खराब असते. दुच्छायोचा अर्थ काय असते? जेव्हा तुम्ही इंद्रिय स्थान वाचाल तुम्हालाही अंदाज आला असेल, दुच्छायो या वर्णाचा अर्थ म्हणजे तुमची मृत्यू निकट आहे. ठीक आहे? दुर्मना वृक्ष श्यामश्चय ओजशेषय म्हणजे काय? शरीर हे वृक्ष झालेले असते आणि श्याम वर्णाचे, श्याम म्हणजे बेसिकली तो सावळा पळत असतो हळूहळू हळू. हे कोणी सांगितलं? चरकांनी सांगितलेलं आहे. पण सुश्रुतांनी एकदम एक्स्ट्रीम सांगितलं. मूर्छा होते, मांसक्षय होतो, मोह होते, प्रलाप होते आणि शेवटी मरण येते. त्यांनी काय सांगितले? मूर्छा म्हणजे चक्कर येते पहिले तर. मग मांस क्षय होतो, शरीरात जेवढे मांस ते सगळ्यांचा क्षय होतो. मोह येते, मोह बेसिकली डेल्युजन्स, डेल्युजन्स म्हणजे आपल्याला काहीतरी ते आपण म्हणतो आजकालची नवीन जेनझीचा जमाना आहे तुमचा, तुम्ही सगळे म्हणत असतात डेल्युलू डेल्युलू म्हणजे आपण एका वेगळ्याच दुनियामध्ये राहतो, त्याला आपण म्हणू मोह. ठीक आहे? आणि प्रलाप काही विचित्र बडबड बडबड करत असतो. आणि शेवटी मरण, इति च क्षयः म्हणजे काय? शेवटी मृत्यू येते. हे काय आहे? लक्षणे आहे ओजक क्षयाची. त्यानंतर आता ओके, एक साधारणतः टिप म्हणून आपण इथं कन्सिडर करूया ही. सो इथं आपल्याला लक्ष ठेवायचं टिपवरती. सान्निपात ज्वरातील हत औजस अवस्था देखील याच अत्यंत गंभीर याच्यामध्ये येतात, श्रणामध्ये येतात. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जो सान्निपात ज्वर आहे, ज्याचे 13 प्रकार असतात नॉर्मली जेव्हा आपण बघू, तर 13 प्रकारमध्ये एक प्रकार हत औजस असा पण असतो. हत औजसामध्ये काय होतं? तर ओजची अत्यंत गंभीर म्हणजे जशी सुश्रुतांनी सांगितले त्या लेवलपर्यंत ओजचा क्षय झालेला असतो. ठीक आहे? हे आपण बघितलंय. तर एकदा क्विक रिव्हिजन करूया आपण. याच्यामध्ये काय काय बघितलं? मूळ आपण ओज बघितला, ओजचे 3 दृष्टीचे कारण बघितले. कोणकोणते? ओजो व्यापत, ओजो विस्रंस, ओजो क्षय. ओजो व्यापत बघितलं. ओजो व्यापत मध्ये त्याचे श्लोक बघितलं. कोणता? वातशोफो वर्णभेदो ग्लानी तंद्रा निद्रा च व्यापन्ने. त्यानंतर विवसंस्रचा श्लोक बघितला. विवसंस्रचा श्लोक काय होतं? संधी विश्लेषो गात्राणाम सदनम दोष चेवनम क्रियासन्निरोधश्च व्युशंस्रे. त्यानंतर आपण कारणे बघितले कोणाची? ओजक्षयाची. त्यानंतर आपण ओजक्षयाची लक्षणे बघितले चरकानुसार, सुश्रुतानुसार. तुम्हाला ज्यांचे कोणाचे श्लोक पाठ असतील तुम्ही त्यांचे लिहिलेले चालतील. सुश्रुतांचे लिहा, चरकवाल्यांनी चरकांचे लिहा, काही आपत्ती नाही. फक्त मेन्शन करताना दोघांचं मेन्शन करा की चरकांनी थोडेसे कमी गंभीर्यामध्ये सांगितलेले आहेत आणि 2-3 सिम्पटम्स लिहायचे. मग सुश्रुतांनी अत्यंत गंभीर अवस्थेत सांगितले. मग कोणकोणते सिम्पटम सांगितले ते लिहायचं. ओके, सो आपण यामध्ये एक इम्पॉर्टंट एससीक्यू कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम्स.